नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी आज तुम्हाला पावट्याची पातळ भाजी करून दाखवणार आहे. तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं होतं, तापवत ठेवलेलं होतं. त्यामध्ये अर्धा चमचे जिरे घालायचं आणि थोडंसं टाकायचं जिरं. जिऱ्याला असं तडतड म्हणजे चांगलं असं तडतड करायला द्यायचं. जिऱ्याचा वास असा छान येतो. त्यानंतर चिरलेला एक कांदा, ते सर्व फिरवून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा नाहीतर चिमटभर मीठ घालायचं. त्याने कांदा लवकर भाजला जातो आणि सोनेरी कलर येतो कांद्याला. त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो, असं शिजायला ठेवायचं म्हणजे मऊ होईपर्यंत. इकडे मी पावटा धुवून घेतला. शक्यतो मी पावटा शिजवून घेत नाही, डायरेक्ट फोडणीमध्येच शिजवते. 15-10 मिनटं तेलामध्ये जरा परतवून घ्यायचं ते सर्व. त्याला चव छान येते. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 2 चमचे घरची चटणी, ते सर्व मिक्स करून घ्यायचं आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा. ते सर्व फिरवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं ते सगळं. नंतर त्यात उकळलेलं पाणी घालायचं. चांगली उकळी येत्या आणि छान शिजलं जातं. बघा अर्ध कच्चं असं शिजलं आहे आणि थोडंसं आटून द्यायचं पाणी. बघा जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. अशी ही पावट्याची पातळ भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असली तर लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद.